तशी विहीर पाहू शकता तुम्ही. विहिरीला पाणी पण भरपूर आहे. हे बघताय भरपूर मोठी अशी विहीर आहे मित्रांनो. बघा. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसं आहेत, मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 9 आणि मी आज आलो आहे बाहेर. तुम्ही बघू शकता एकदम भारी असं प्रसन्न वातावरण आहे. हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो तुम्ही मॉर्निंगचा. हे बघताय झाडं वगैरे आणि इथं तशी विहीर पण आहे. खूप छान असं लोकेशन आहे. मस्त असं फिरायला आलतो. घरी बसून बसून नाही का बोर झालतो, त्यामुळे इकडे बाहेर फिरायला आलो. एकदम भारी असं वातावरण हे बघू शकता तुम्ही. बघता इथून असा रस्ता आहे आणि साईडने अशी झाडं लावलेली आणि एकदम भारी असं एंट्रन्स वाटतंय मध्ये. बघताय खूप भारी असं वातावरण मित्रांनो. आणि उन्हाळ्यात असं सावलीच्या ठिकाणी यायला ना खूप जास्त भारी वाटतं नाही का. एकदम थंडगार असं आहे. आणि तशी विहीर पाहू शकता तुम्ही. विहिरीला पाणी पण भरपूर आहे. हे बघताय भरपूर मोठी अशी विहीर आहे मित्रांनो. बघा भरपूर अशी जोराची मित्रांनो हवा सुटलेली आहे. आणि मी इथं सावलेलो बघू शकता. आपली गाडी वगैरे इथं पार्किंग केलेली आहे. एकदम थंडगार असा माहोल आहे संपूर्ण. हे बघता या चारे म्हणजे पावसाळ्यात जर पाणी आलं तर चारेला इथून असं पाणी येतं. इथून असे ते तिथपर्यंत सारे म्हणजे असे भरपूर जिथपर्यंत हा रस्ता आहे ना तिथपर्यंत अशी सारी. आणि इथं पण बघू शकता नारळाचे वगैरे झाडे छोट्या छोट्याले अजून. आणि इथं फुलांची पण आहे. एकदम भारी असे लाल फुलं आहे, मोठे झाड आहे. एकदम भारी असं लोकेशन आहे मित्रांनो. या विहिरीच्या समोर तुम्ही बघू शकता संपूर्ण असे रंगीबिरंगी कलर सगळी फुलं आहे नाही का, इथून ते इथपर्यंत डायरेक्ट. हे बघताय. आणि विहिरीची कंडिशन मात्र जरा खराब आहे. संपूर्ण जी कड आहे ना ती काही तुटलेली काही प्लेन आहे नाही का. मग पाणी वगैरे भारी पोहण्यासाठी उन्हाळ्यात आहे. थोडं पाणी हिरवं दिसतं. काय नव्हतं गावाकडचे म्हणलं कोणी कसं पोहतं नाही का डायरेक्ट अशा पाण्यात सकट पोहायला मजा येते. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.